केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. तसे असल्यास केवळ योगायोग समजावा. केंबाळ पाटील विचारा त्यांना. इथे पोलीस स्टेशनला फोन कोणी केला? काय माहित नाही कोणी फोन केला मला. राव साहेब काय झालं? या गावात वेळा फिरतोय असं आम्हाला समजलं. हा वेडा का आता इकडे कोण तिकडे गेला? साहेब वेळा कोयतीकडे गेला. चल बसा गाडी. चला गाडी सुरू करावं. जाऊ दे. कॉन्स्टेबल धरा त्या वेळेला. थांब 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 तो थांब थांब थांब. काय रे शिव सापडला कर वेडा? नाही त्यानं उसातनं हुडकावून गेले. गेला निघून तो. जातोय कुठं सापडेलच कधी कधी. चला गाडी करा तुम्ही. नमस्कार. हा ठीक आहे ठेवतो. हा बोला राजू शेठ. गडबड आहे. नाही काय बोला ना. तुला बोलायचं. कुणाशी? माझ्याशी. बोला. बसूया आपण तिथं. चला बसूया. चला.
बोला राजू शेठ, काय काम काढले माझ्याकडे? तुम्हाला माहितीच आहे माझा 5 लाखाचा विषय. हो, पण या संदर्भात काही असेल तर तुम्ही प्रवीण शेठशीच बोला. तसं नाही साहेब, तुम्ही प्रवेशाच्या फार जवळच आहे. त्या लिहून राहिलेल्या पानात काय बदल काय येईल का? थोडं माझ्या बाजूने मी काय म्हणत आहे, पण थोडी मदत झाला असेल. नाही 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 नाही, असं काहीही करता येणार नाही. अहो, जे कागदपत्रामध्ये लिहिलेले आहे त्यात बदल करणे शक्य नाही. म्हणजे तुझा नका सांगू तुम्ही. हो हो, अहो अगदी सरळ आहे. हे बघा साहेब, मी वर जरी साधा असो, अपंग असलो तरी ही शांतता ओळखते. परिणाम मला फसलं हे तुम्ही विसरू नका. बरोबर आहे, परंतु तुमचीही काहीतरी चूक असू शकते. त्याला माझी जमीन विकली हीच मोठी चूक झाली. पण हा विषय तुम्ही बापूराव किंवा प्रवीण शेठ यांच्याशी बोलायला हवा. अहो, मी काय एक CA, मी माझं काम करणार. बरोबर आहे तुमचं. शेवटी काय तुम्ही कामार आणलं काय माझं झालं, पण तुम्ही वेळ दिला त्यामुळे धन्यवाद. येतो मी.
बघा आता correct या बोला तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तुमचं सगळं ऐकून घेण्यासाठीच आम्ही सगळे एकत्र येऊन बसलेलो आहे. बरं का भाऊन मेजर, आम्ही दोघं तुमच्याकडे एक विनंती घेऊन आलोय. पण ज्या पद्धतीने पैसे मागे केली ती सगळं चुकीची आहे. म्हणजे तुम्ही त्यांचे पैसे घेतलेले नाहीयेत. बरं का मेजर, आम्ही त्याच्याकडे 1 रुपया बी घेतला नाही. मग तुमच्या मागे तो का पडलाय आणि एका हातानं काही टाळी वाजत नाही. अहो ह्यो तर त्याच्या पावरचा खेळ आहे सगळा. आणि हो, त्यानं मुन्नाला सुद्धा एकांतात मारायचा प्रयत्न केलाय आणि मुन्नानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पण पुरावा नसल्यामुळं आमचं काय चालतच नाही. बर का, प्रवीण हा गुंडगिरीचा प्रवृत्तीचा माणूस आहे. हे सगळ्याला माहीत झालेलं आहे, गावाला सुद्धा माहीत झालेलं आहे. पण त्याला बंदोबस्त गावाने केला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याच्यावर तडजोड केलीच पाहिजे, तरच आपला मेळ लागेल. म्हणणं काय ते ऐका की. म्हणणं काय ते ऐकून राजू मनोहर, तुम्ही चुकीचं काय करणार नाही हे आम्हाला बी सगळ्यांना माहित आहे. पण तुम्ही नक्की चुकीचं केलं नाही याची हमी देऊ शकता का? हो भाऊ, मी पैसे घेतले पण त्यांना माझा जमिनीचे पैसे बुडले म्हणून पैसे घेतलेले. एवढं तिघे कर्ज म्हणून घेतले. हे पण खरं आहे. प्रवीण गावातल्या लोकांचं डोकं खातो आणि व्याजाच्या नावानं वेळेवाकडे आकडे काढतो. हो, तो गणपतीचा छळ करतोय. तो पैसे देतो या, पण लोकांच्याकडं तो दुप्पट टिप्पट पैसे घेतो या. पण ज्याच्या घरात दिव्याला तेल नाही त्याला कर्ज देतोय की, पण परत तो गळा आवळायचा प्रयत्न करतो या. बर का भाऊ, हे खरं आहे. पण प्रवीण धरणं अख्खं गाव हराने. अहो दादागिरीपेक्षा वाईट सोनं घास काढून घेते. माझा तर ह्यात काय हात नाही, पण तो माझ्यावर खोटं नाटा आरोप करतोय. पण जो गरिबांना छळ होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे. आम्हाला पटलंय तुम्ही काय केलेलं नाही. आम्ही तुमच्या सोबत आहे. बर का, आपण आता सगळी मिळून पुढचं पाऊल टाकू. आजपासून बस बरोबरची राजू जिम्मेदारी आपल्यावर राहील. प्रवीणनं तर आतापासून जर काय पुन्हा त्रास जर दिला तर आपण सर्व गावकरी मिळून त्याला उत्तर देऊ. धन्यवाद गावकरी, आज आमचा कोणीतरी आवाज ऐकला. आमची बाजू सत्तेची आहे. आता बाकी न्याय वेळ येते. काय उपयोग नाही.